वर्षा नाईक तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत पुणे येथे. पुण्याला येताच एक नाव लक्षात येते, ते म्हणजे नैवेद्य थाळी. तर आज आपण आलो आहोत नैवेद्य थाळी जेवण्यासाठी. की चला आज जेवूया एक वेगळी थाळी. चला. आज आपण आलो आहोत हॉटेल नैवेद्य मध्ये अनलिमिटेड थाळी. आणि तुम्ही बघू शकता किती जास्त व्हरायटीज आहे जेवणामध्ये. आणि यांचं स्पेशल आहे ते म्हणजे हे पहा, हे आहे त्यांचं स्ट्रॉबेरी क्रीम. तुम्ही बघू शकता एकदम ऑथेंटिक आणि ओरिजिनल असं यांनी क्रीम वापरून हे स्ट्रॉबेरी क्रीम बनवलेलं आहे. हे बघा, त्यावर बघा किती एकदम फ्रेश अशी ही स्ट्रॉबेरी आहे जी त्यांनी त्यावर ठेवलेली आहे. ही यांची स्पेशालिटी आहे. ही पहा किती भली मोठी थाळी आहे आणि ही थाळी अनलिमिटेड आहे. आय कांट बिलीव्ह इट की इतकं सारं जेवण आपल्याला अनलिमिटेड 450 रुपीजला असते, पण विकेंडला ही 480 रुपीजला आहे. तर आपण ही आहे पनीर मेथी मलाई, उंदियो सब्जी, दम आलू, मटकी मिसळ, कढी, आमटी, डाळ, रायता. त्यांनी फरसाणमध्ये दिलेला आहे दही वडा, त्याचबरोबर मिनी समोसा आणि ढोकळा आहे. इथे फुलका आहे आणि हे बघा काय आहे, पुरणपोळी. त्याचबरोबर त्यांनी मसाला पोळी सुद्धा दिलेली आहे, पापड. आणि स्वीट मध्ये आहे गाजर हलवा आणि त्यांचं फेमस असणारे स्ट्रॉबेरी क्रीम. स्वीट मध्ये तर आपण बघितलंच, त्याबरोबर यांची उंदियो भाजी ही पण खूप जास्त फेमस आहे. डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा महिना आणि थंडीच्या महिन्यामध्ये सूप सांगितलं की कोणी नाही म्हणू शकत नाही. तर हा पहा यांचा हुडा सूप आहे. आपण टेस्ट करून बघूया. हुडा नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि हुडा खाल्ला पण असेल, पण हुडाचा सूप तो तुम्ही कधी ट्राय केला आहे का? वा, तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही नैवेद्यामध्ये नक्की आले पाहिजे. आपण सर्वात आधी फरसाणपासून सुरुवात करणार आहोत. फरसाणमध्ये इथे त्यांनी ढोकळा दिलेला आहे आणि मिनी समोसा दिलेला आहे आणि चाट म्हणून त्यांनी दहीवडा दिलेला आहे. मी सर्वात पहिला टेस्ट करते मिनी समोसा. हा बघा, एकदम छोटासा असा समोसा आहे आणि एकदम गरमागरम आहे. आपण टेस्ट करूया. एकदम टेस्टी आहे. आपण त्याला चटणी लावूया. नेक्स्ट आहे तो म्हणजे ह्यांचा ढोकळा. हा बघा किती स्पॉन्जी आहे ना, खूपच छान आहे बघा आणि एकदम जाळीदार आहे. हा, टेस्ट करूया. वाह,
खरंच खूप छान आहे. आता आपण दही वडा खाणार आहोत. मस्त छोटासा असा आतमध्ये वडा आहे आणि त्यावर दही टाकून मस्त मसाले स्प्रिंकल केलेले आहेत आणि ग्रीन चटणी आणि यांची गोड चटणी, त्यामुळे ते इतकं सुंदर दिसत आहे. आपण खाऊन बघूया. अरे वा, वडा बघा किती सॉफ्ट आहे. वा, थंड दही, सॉफ्ट वडा, दिसायला जितकं सुंदर आहे तितकंच चवीला रुचकर आहे. वा, दही सुद्धा मस्त गोड आहे. सर्वात आधी मी खाणार आहे ती ह्यांची उंदियो. ही भाजी गुजराती डिश आहे आणि विविध प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या वापरून ही बनवली जाते. उंदियो भाजी बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत सुद्धा आहे. आपण टेस्ट करूया. वा, अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे. मी अशी उंदियो भाजी आजपर्यंत कुठेच खाली नाही. आता आपण खाऊया पनीर मेथी मलाई. आओ, एकदम क्रीमी अशी ही भाजी आहे. पनीर तर इतकं सॉफ्ट आहे, इतकं सॉफ्ट आहे आणि एकदम फ्रेश. क्रीम मुळे त्याला एक गोडवा आलेला आहे आणि तो खूप छान लागत आहे. मसाला पुरी आहे ती आपण दम आलू बरोबर खाऊया. एकदम सॉफ्ट अशी ही पुरी होती आणि एकदम टम्म अशी फुगलेली होती. वा, खरोखरच छान आहे. अतिशय रुचकर आहे. बटाट्याला फारसा काही चव नसतो, पण ह्याचा मसाला इतका छान आहे. आणि मसाले पुरी बरोबर ती अजूनच मस्त लागत आहे. ही आहे मटकीची उसळ. का छान रंग आहे, तर याची चव कशी असेल. वा, झणझणीत अशी उसळ आहे. हे पहा, इथे बिर्याणी राईस आहे आणि डाळ खिचडी आहे. हे बघा, बुंदीचं रायता दिलेलं आहे. थोडस खाऊन बघते. छान आहे. वा, साधं राईस आहे आणि राईस बरोबर त्यांनी वरण दिलेलं आहे आणि वरण अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. फक्त डाळ वापरून बनवलेलं आहे. कुठल्याच प्रकारचे मसाले वापरले नाहीत. अतिशय सात्विक अशी हे वरण आहे. पापड, भात, वरण असलं की जेवण किती छान होते, नाही का. ही बघा, त्यांनी आमटी दिलेली आहे. आपण ट्राय करूया. खरोखरच खूप छान पद्धतीने जेवण बनवलेलं आहे आणि खूप जास्त रुचकर लागत आहे. कढीने भात ट्राय करूया. अप्रतिम, इतकी छान लागत आहे आणि मी इतकं सगळं खाल्लंय. माझं पोट खूप जास्त भरलंय आता.
पण तरी सुद्धा मी हे थोडंसं खाणार आहे. तर आपण आता खाणार आहोत ते म्हणजे स्ट्रॉबेरी क्रीम, जे नैवेद्याचं सगळ्यात जास्त स्पेशल, तुम्ही त्याला सिग्नेचर डिश म्हणू शकता. तर आपण टेस्ट करूया. वा, फ्रेश कापलेली स्ट्रॉबेरी दिसत आहे. टेस्ट करूया. आता समजलं ह्याला सिग्नेचर डिश का म्हटलेलं आहे. इतकं छान आहे, इतकं छान आहे, माझ्याकडे शब्द नाहीये की मी एक्सप्लेन करू कसं आहे. त्यासाठी तुम्हाला इथे नक्की यायला लागेल आणि तुम्हाला ट्राय करायला लागेल. आणि तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला हे आवडते की नाही. खरोखरच छान आहे. आणि त्यांचं क्रीम एकदम फ्रेश आहे. हे क्रीम त्यांनी फ्रेश बनवलेलं आहे आणि खरोखर त्या फ्रेश क्रीम मुळे इतकं छान लागत आहे. खरोखरच असं स्ट्रॉबेरी क्रीम मी आजपर्यंत कुठेच खाल्लं नाही. बाहेरचा गारवा आणि गरम गरम गाजर हलवा हे समज असेल तर अजून काय पाहिजे. आपण बघूया. दिसायला तर खूपच छान दिसत आहे, एकदम सुरेख आहे. आपण टेस्ट करूया. वा, परफेक्ट गोड, परफेक्ट शिजलेला, सॉफ्ट, हलका वेजीचा फ्लेवर. एकदम स्वादिष्ट अशी ही नैवेद्य थाळी होती. मला इतकी आवडली की मी पुन्हा इथे येणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.